लहान मुलांसाठी ते पाणीपुरी दिली, तर त्याच्यामध्ये पूर्ण ते गरम करून त्यानं मला सांगितलं, पण त्याच्यामध्ये पूर्ण भुंगे सगळे दिसत होते. आणि तो बोलला मला की मी तुम्हाला एक पैसे देतो, तुम्हाला 10,000 रुपये देतो. म्हटलं मी काय कोणाकडनं पैसे घेत नाही, का नाही, अजिबात मला काय त्या पैशाची गरज पडली. लहान मुलांनी जर खाल्ला तर उद्या काय प्रॉब्लेम झाला तर मग काय कोण, याला जबाबदार कोण? शृंगारतळी येथे पाणीपुरीच्या रगड्यामध्ये अळ्या आढळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी परिसरातील पालपेणे रोडवर असणाऱ्या प्रसिद्ध श्री गणेश भेल पाणीपुरी सेंटरवरून पालपेणे येथील नामदेव पेडवेकर हे आपल्या लहान नातवांसाठी पाणीपुरीसाठी लागणारा रगडा घरी घेऊन गेले होते. घरी गेल्यानंतर आपल्या नातीला तो रगडा गरम करायला त्यांनी सांगितलं. तिने तो गरम करायला सुरुवात केली आणि आतून अळ्या बाहेर येऊ लागल्या. तिने ही गोष्ट आपल्या आजोबांच्या लक्षात आणून दिली. नामदेव पडवेकर यांनी लगेचच शृंगारतळी येथे राहणाऱ्या आपल्या मित्राला याची कल्पना दिली आणि त्या पाणीपुरी सेंटरवर जाऊन याची चौकशी करायला सांगितले. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी पाणीपुरी सेंटरवर जाऊन याबाबत पाणीपुरी सेंटरच्या मालकाकडे चौकशी केली आणि तिथे असणाऱ्या रगड्यामध्ये पाणी ओतल्यानंतर अक्षरशः आतून बाहेर किडे येऊ लागले. हे सर्व बघितल्यानंतर पाणीपुरी मालकाने माझ्याकडून चूक झाली आणि आता हा विषय वाढवू नका असे सांगितले. इतकेच नव्हे तर मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, पण हा विषय वाढवू नका असे त्यांनी ग्राहकाकडे विनंती देखील केली. त्यानंतर ग्राहकांनी असे सांगितले की मला पैशाची आवश्यकता नाही, पण हे चुकीचे झाले असून लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न इथे निर्माण होतोय, त्यामुळे कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे असे श्री नामदेव पडवेकर यांनी टाइम्स डिजिटलकडे बोलताना सांगितले. आता आरोग्य विभाग आणि अन्न भेसळ विभाग कोणती कारवाई करतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. नामदेव पडवेकर, कुठे राहणार? पालपेण कुंभारवाडी. काय तुमचं म्हणणं आहे, काय विषय झालाय? आता पाणीपुरीच्या ह्याच्यावरती मी गेलो होतो, गणेश सेंटर म्हणून असं काहीतरी त्याचं नाव आहे, मला काय एवढं काही नक्की माहिती नाही, पण गणेश पाणीपुरी सेंटर म्हणून नाव आहे त्याच्यात मी गेलो आणि त्याच्यात ते पाणीपुरी घेतली माझ्या मुलांसाठी, लहान मुलांसाठी ते पाणीपुरी दिली, तर त्याच्यामध्ये पूर्ण ते गरम करून त्यानं मला सांगितलं, पण त्याच्यामध्ये पूर्ण भुंगे सगळे दिसत होते. असं तुम्ही काय केलं नंतर मी माझ्या नातवंडाने ते बघितलं, ते गरम करायला त्यानं सांगितलं. त्याच्यानंतर ते गरम केल्यानंतर ते भुंगेवरती आल्यानंतर ते मुलाने माझ्या खाल्लंच नाही अजिबात. नंतर तुम्ही त्या पाणीपुरीवाल्याशी संपर्क केला का? हो, केला संपर्क. त्यानं मला सांगितलं मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, हा विषय इथेच मिटवून टाका, पुढे जाऊ नका. इथपर्यंत विषय झाला. श्रेया ज्ञानेश्वर पडवे. मग तुला हे कसं माहिती पडलं याच्यामध्ये किडे आहेत ते? मी गरम केलं, पाणी होतं आणि त्यातून किडे बनवले. मग तू काय केलंस? मी दादांना, आजोबांना, आम्ही त्यांना दादा म्हणतो, त्यांना सांगितलं. मग ते तुम्ही टाकून दिलं की त्याचे फोटो वगैरे तुमच्याकडे आहेत का? फोटो आहेत आमचे. फोटो आहेत तुमच्याकडे? ठीक. मग तुम्ही कोणी ते खाल्लत नाही? नाही. ठीक आहे. दिली होतीत का? हो, आणून दिली मी. माझा मित्र मंगेश जगपाल, त्याला मी सांगितलं तिथे जा आणि तिथं जाऊन नेमकं ते पाण्यात काय आहे, पाण्यात टाकून बघ त्याच्यात काय आहे ते. त्यानं पण टाकून बघितलं तर त्याच्यामध्ये इथे किडे आहेत म्हणून त्यानं मला सांगितलं त्याच्यामध्ये किडे आहेत म्हणून. मग त्या पाणीपुरी मालकाकडे तुम्ही याचा संपर्क केल्यानंतर तुम्ही त्याला सांगितलं, त्यानं मान्य केलं चूक, नंतर तुम्हाला त्याला काय त्याच्यावर उत्तर दिलं? हो, त्यानं केलं, चूक मान्य केला आणि तो बोलला मला की मी तुम्हाला एक पैसे देतो, तुम्हाला 10,000 रुपये देतो. म्हटलं मी काय कोणाकडनं पैसे घेत नाही, का नाही, अजिबात मला काय त्या पैशाची गरज पडली. एवढ्यापर्यंत झाला आमचा विषय. त्याच्यापासून असे लहान मुलांनी जर खाल्ला तर उद्या काय प्रॉब्लेम झाला तर मग काय कोण, याला जबाबदार कोण? तुमची मागणी काय आहे? मग माझी मागणी काहीच नाही. माझी मागणी एकच आहे, तर याला काहीतरी शासन झालं पाहिजे. मागणीचं काय नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.